हॅलो फ्रेंड्स, माझे नाव पूर्वा धनाजी मुळे. मी सध्या 6वी इयत्तेत शिकत आहे. मी आज तुमच्या पुढे एका खास आणि ज्वलंत विषयावरती बोलणार आहे. तो विषय म्हणजे ऊर्जेची बचत, काळाची गरज. खरंच मित्रांनो, या विषयाकडे आपण अत्यंत विचारपूर्वक पाहिले पाहिजे. सेव्ह पेट्रोल सेव्ह मनी हे घोषवाक्य पाहिल्यावर मनात विचार येतो की खरंच ऊर्जेची बचत ही आजच्या काळाची गरज आहे. ऊर्जा एक शक्ती आहे. ही शक्ती वेगवेगळ्या कार्यामध्ये उपयोगी पडते. ही पारंपरिक व अपारंपरिक अशा दोन प्रकारांची असते. पारंपरिक ऊर्जा नष्ट होणारी आहे, तर अपारंपरिक ऊर्जा कधीही नाश पावणार नाही. पारंपरिक ऊर्जेमध्ये पेट्रोल, डिझेल, खनिज तेल इत्यादींचा समावेश होतो, तर अपारंपरिक ऊर्जेमध्ये सूर्य, वारा, सागरी लाटा यांचा समावेश होतो. परंतु दुर्दैवाने मानव पारंपरिक ऊर्जांचा वापर अपारंपरिक ऊर्जांपेक्षा अधिक करतो. पारंपरिक ऊर्जांचा वापर अत्यंत निष्काळजीपणाने करतो. मित्रांनो, मनुष्य हा बुद्धिमान आहे. त्याच्या एवढा किंवा त्याच्यापेक्षा अधिक बुद्धिमान कोणीही नाही. पण असे असूनही तो ऊर्जेचा अपव्यय करतो. आता काही उदाहरणं बघा, तुम्हालाही ती पटतील. घरातील माणसे बाहेर गेली आहेत, अर्थात घरात कोणीही नाही, तरीही पंखे चालूच, ट्यूबलाईट चालू. रस्त्यातून जाताना चौकात सिग्नल लागतो, तरीही गाड्या चालूच असतात. कारण नसताना पेट्रोल जळत असतो. म्हणजेच बघा, प्रत्येकानं हा अपव्यय टाळला तर होईल की नाही बचत. पण लक्षात कोण घेतो? दिवसेंदिवस ऊर्जेची समस्या उग्ररूप धारण करत आहे. या समस्येवर उपाय नाही का? उत्तर आहे हो. जिथे समस्या म्हणजेच प्रश्न असतात, तिथे उपाय अर्थात हे असतंच. उत्तर माहीत असूनही जर पेपरात लिहिले नाही तर काय होईल? तसेच या ऊर्जेच्या बाबतही घडणार. आता बघा, छोट्या छोट्या गोष्टींत जरी सावधानता बाळगली तरीही ऊर्जा नक्कीच वाचेल. पाण्याचा नळ निरर्थक वाहत असेल तर तो बंद केला पाहिजे. जवळच जायचे असेल तर चालत गेले पाहिजे. थोडे दूर जायचे असेल तर सायकलने गेले पाहिजे. म्हणूनच सायकल फेऱ्या काढून सध्या प्रबोधन घडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. आज पारंपरिक ऊर्जा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यासाठी आपण योग्य प्रकारे त्या ऊर्जा वापरून जास्तीत जास्त वाचवून बचत केली पाहिजे. नजीकच्या काळात अपारंपरिक ऊर्जांचा वापर केल्याशिवाय पर्यायच नाही. आज वाचू ऊर्जा, भागू उद्याच्या गरजा, करू ऊर्जा संरक्षण, वाचू आपले पर्यावरण, अशी घोषवाक्य केवळ म्हणून चालणार नाहीत, तर ती कृतीत उतरवली पाहिजेत. चला तर मित्रांनो, ही घोषवाक्य आपण कृतीत उतरूया आणि ऊर्जेची बचत करण्याचा निर्धार करूया आणि ऊर्जेचे महत्त्व समाजातील सर्व नागरिकांना समजावून सांगूया. धन्यवाद.